EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवधूत कल्याणे स्पर्धाग्राम या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये जे काही प्रश्न आले होते त्यांचं थोडेसे काही विश्लेषण आहे ते विश्लेषण बघितलं। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या अगोदरची जी काही प्रश्नपत्रिका आहे म्हणजे 2019 मध्ये जे काही प्रश्न झालेत भूगोल या विषयाचे त्याच्यावरती विश्लेषण घेऊयात। चला पुढे जाऊयात। एक पहिला प्रश्न बघूयात। पहिला प्रश्न होता जोड्या लावाचा प्रश्न दिसतोय तुम्हाला। सूर्यकुल उत्पत्ती आणि त्याच्यानंतर संशोधक अशा जोड्या लावा प्रश्न विचारलाय। प्रश्न जर बघितला तर बऱ्याच जणांना वाटलं हे काही सिलेबसला आहे का वगैरे, पण साधी सिंपल गोष्ट आहे। तुम्हाला हे जे काही एका बाजूला काय दिले, एका बाजूला सिद्धांताची नावं दिलेत आणि दुसऱ्या बाजूला ते सिद्धांत कुणी मांडले जवळजवळ त्यांची नावं, संशोधकांची नावं दिलेत। इथं जर बघितलं तर इथं तुम्हाला फक्त एवढंच अपेक्षित आहे ही जे काही सिद्धांत आहे हे सिद्धांत कुणी मांडलाय, कोणता सिद्धांत कुणी मांडलाय एवढंच नाव माहिती असणं अपेक्षित आहे। त्याच्यापेक्षा डिटेल थेरी तुम्हाला आवश्यक नाही। इथं जर बघितलं आपण तेजोमेघ परिकल्पना, इथं जर बघितलं तर लॅपलास यांचा नंबर यायला पाहिजे। लॅपलास यांनी तेजोमेघ परिकल्पना मांडली आहे। त्याच्यानंतर उल्का उत्पत्ती सिद्धांत जर बघितला आपण, उल्का उत्पत्ती सिद्धांत येतो लॉकियर यांचा। त्याच्यानंतर ग्रहकण परिकल्पना सिद्धांत येतो मोल्टन आणि त्याच्यानंतर भरती परिकल्पना येते जेम्स जीन्स यांची। 4 3 2 1 4 3 2 1 पर्याय क्रमांक जर बघितला तर पर्याय क्रमांक किती आहे? पर्याय क्रमांक 3 हे ह्याचं उत्तर असेल। असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, पण ज्या वेळेस असे प्रश्न येतील ह्या प्रश्नांमध्ये बरेच जणांना वाटेल मग हे काही सिद्धांत आहेत, ह्या सिद्धांतावरती पण परत डीप मध्ये प्रश्न विचारले जातील का? तर नाही, सिद्धांतावरती प्रश्न विचारले जाणार नाहीत। जास्तीत जास्त इथं काय की हे सिद्धांत आणि ते सिद्धांत कुणी मांडले याबद्दलच प्रश्न विचारले जातील। ह्याच्यापेक्षा जास्त डिटेल मध्ये जाऊ नका, फक्त नावं बघा जर तुम्हाला बघायचीच असतील आणखी तर काही। त्याच्यानंतर दुसरा जर प्रश्न विचारला, ह्या जर प्रश्न बघा काय, भूखंड सिद्धांताच्या, भूखंड वहन सिद्धांताच्या पुष्टीकरणासाठी कोणते पुरावे आहेत? योग्य पर्याय निवडा। इथं जर बघितलं की भूखंड वहन सिद्धांत कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी जी अल्फ्रेड वेगनर यांनी मांडली आहे, तर अल्फ्रेड वेगनर यांनी आपला सिद्धांत जो काही मांडलाय त्या सिद्धांताला कुठले कुठले पुरावे दिलेत जेणेकरून त्यांनी जो काही सिद्धांत मांडलाय त्याला पुष्टी मिळावी। इथं जर बघितलं आपल्याकडे 4 ते 5 सिद्धांत, जे काही 4 ते 5 पुरावे आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं तर जिगसॉ फिट म्हणून येतो। जिगसॉ फिट म्हणजे काय? हे जर सध्याचे खंड बघितले, हे सध्याचे खंड ह्यांचे आकार जर बघितले तर हा खंड ह्या बाजूला आणून ठेवला, इथं आणून ठेवला, अमेरिका नॉर्थ अमेरिका जर युरोप जवळ आणून ठेवला, भारत वगैरे परत इथं आणून ठेवला ह्या पोर्शन मध्ये, तर ते एकमेकांमध्ये फिट बसतील असा एक पहिला पुरावा, खंडांच्या जुळणाऱ्या सीमा म्हणून असा पहिला पुरावा दिलाय, त्यालाच आपण जिगसॉ फिट म्हणतो। जिगसॉ फिटचा पुरावा आहे। त्याच्यानंतर भ्रंशमूलक प्रवाह असा कुठलाही पुरावा त्यांनी दिलेला नाही, भ्रंशमूलक प्रवाह म्हणून। त्याच्यानंतर विविध क्षेत्रातील जीवाश्म दिलेत। इथं जर बघितलं अल्फ्रेड वेगनर यांचं काय म्हणणं होतं की साऊथ अमेरिका जी काही आहे, सध्याचा जो साऊथ अमेरिका खंड आहे ह्यांच्या पूर्व किनारपट्टीवरती काही प्राण्यांचे अवशेष सापडले। साऊथ आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवरती काही प्राण्यांचे अवशेष सापडले, तर त्याच पद्धतीचे अवशेष तुम्हाला आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरती आढळतात। कुठं? आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरती आढळतात। हे जर 2 खंड बघितले तर हे 2 खंड एकमेकांपासून हजारो किलोमीटर लांब आहेत। सध्याच्या कंडिशनला हजारो किलोमीटर लांब आहेत, पण दोघांच्या किनारपट्टीवरती सापडणारे अवशेष एकाच कालखंडातले जवळजवळ साधर्म्य असणाऱ्या प्राण्यांचे आहेत। हे जर अवशेष बघितले, इथं जर अवशेष बघितले, सारखेच अवशेष आहेत, सारखेच जीवाश्म आहेत। म्हणजे ह्याचा अर्थ काय? हे जेव्हा एकत्र होते, साऊथ अमेरिका ज्यावेळेस आफ्रिकेला चिटकून होता त्यावेळेस हे प्राण्यांचे अवशेष आहेत आणि हळूहळू साऊथ अमेरिका काय झालाय, बाजूला सरकला गेलाय। हा दुसरा पुरावा होता। त्याच्यानंतर त्यांनी हिमयुगीन काळातील हिमोड गाळाचे काही पुरावे दिलेत, त्यांनी परत आणखी भूगर्भ रचनेतील काही खडकांचे पुरावे दिलेत, अशी वेगवेगळी पुरावे दिलेत। चौथा बघूयात, प्रावरणातील अभिसरण असा कुठलाही पुरावा त्यांनी दिलेला नाही। इथं जर बघितलं तर अ आणि क पर्याय क्रमांक काय असेल? 3 हे उत्तर बरोबर असेल, अ आणि क। तुम्हाला जर कधी परत ह्याच्यावरती प्रश्न विचारायचा असेल एमपीएससीला भूखंड वहन सिद्धांतावरती, तर ना सरळ साधे प्रश्न असतील की भूखंड वहन कुणी सिद्धांत जो आहे तो कुणी मांडलाय, कधी मांडलाय, वर्ष बघा। त्याच्यानंतर मग अल्फ्रेड वेगनर यांनी हा सिद्धांत मांडताना अल्फ्रेड
वेगनर यांनी कधी मांडलाय सिद्धांत? 1912 मध्ये हा सिद्धांत मांडलाय. हा सिद्धांत मांडत असताना त्यांनी गृहीतकं धरली आहेत. मग गृहीतकं कुठली आहेत? पॅन्जिया म्हणजे काय, पॅन्थाल्सा म्हणजे काय, टेथिस महासागर कुठं होता, त्याच्यानंतर लॉरेन्शिया काय, गोंडवाना काय, हे जी काही गृहीतकं आहेत ही गृहीतकं तुम्हाला बघितली पाहिजेत. त्याचबरोबर जो काही पॅन्जिया होता, ह्या पॅन्जियाचं जे काही विभाजन झालंय अनेक छोट्या छोट्या, अगोदर 2 तुकड्यांमध्ये झालंय, त्याच्यानंतर अनेक छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये झालंय. हे विभाजन होण्यासाठी कुठले फोर्सेस कारणीभूत आहेत ही गोष्टही तुम्हाला बघावी लागेल. त्याच्यानंतर ह्या जे काही सिद्धांताची उद्दिष्ट आहेत, सिद्धांताची उद्दिष्ट काय? अल्फ्रेड वेगनर जर बघितले, अल्फ्रेड वेगनर तर हे जर्मन हवामान तज्ज्ञ मेटरोलॉजिस्ट होते. त्यांचा पहिला ह्या सिद्धांत मांडण्यामागे पहिला उद्देश काय होता की हवामानातील बदल स्पष्ट करणे. आणि दुसरा उद्देश काय होता त्यांचा? हे जे काही सागरी तळ आहेत, हे जे काही सागरी तळभाग आहेत, हे सागरी तळभाग आणि हे जे काही भूखंड आहेत, हे भूखंड स्थिर नाहीत हे त्यांना सिद्ध करायचं होतं. ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे पुरावे दिलेत. ह्या साध्या साध्या बेसिक गोष्टी तुम्हाला भूखंड अपवहन सिद्धांतामध्ये विचारल्या जातील पुढच्या परीक्षेमध्ये, येणाऱ्या परीक्षेमध्ये. थोडासा प्रमोशनचा भाग, स्पर्धाग्राम या आपल्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती, या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती हे जे काही ऍप आहे आपलं स्पर्धाग्रामचं, ह्या ऍपवरती तुम्हाला भूगोल विषयाच्या ह्या सर्व परीक्षांसाठी, राज्यसेवा पूर्व मुख्य, कंबाईन पूर्व मुख्य, फॉरेस्ट पूर्व मुख्य, सगळ्या परीक्षांसाठी येणारी डिपार्टमेंटल PSI आहेत, त्याची जी काही पूर्व परीक्षा आहेत त्याच्यासाठी तुम्हाला भूगोल या विषयाच्या सगळ्या ऑनलाईन बॅचेस तुम्हाला मिळतील. स्पर्धाग्राम हे ऍप एकदा डाउनलोड करा तुम्ही. चला पुढे जाऊयात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात. खालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. विधान अ दिलंय. विधान अ काय सांगते आपल्याला? पृथ्वीचा जो काही अंतर्गाभा आहे, पृथ्वीचा अंतर्गाभा हा लोह आणि निकेल किंवा निकेल आणि लोह यांच्यापासून बनलेला आहे. आपल्याला माहिती आहे पृथ्वीचा अंतर्गाभा जो काही इनर कोर आहे, इनर कोर मध्ये निकेल आणि लोह, फेरस ज्याला आपण म्हणतो, निकेल आणि फेरस ही 2 खनिज मूलद्रव्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. विधान ब काय सांगतंय? पृथ्वीचे कवच हे सिलिका. पृथ्वीचे कवच शब्द व्यवस्थित बघा. तुमचा जो काही ओळखीचा शब्द आहे शिलावरण, त्या शिलावरणाला दुसराही शब्द आहे. पृथ्वीचे कवच म्हणतो आपण, अर्थ क्रस्ट म्हणतो. त्या अर्थ क्रस्ट मध्ये काय सांगितलंय? सिलिकाचं प्रमाण आहे, अल्युमिनियम आणि मॅग्नेशियम यांच्यापासून बनलंय. कोण? पृथ्वीचं कवच सिलिका, अल्युमिनियम आणि मॅग्नेशियम यांच्यापासून बनलंय. जर आपण ही डायग्राम बघितली, ह्या डायग्राम मध्ये दिसेल हा जो काही आउटर पार्ट दिसतोय हे म्हणजे काय असेल? पृथ्वीचं कवच असेल, ज्याला आपण शिलावरण म्हणतो. शिलावरणाचे परत 2 भाग आहेत. आपल्याला माहिती आहे शिलावरणाचे 2 भाग कुठले आहेत? एक सियालवाला आणि दुसरा सायमावाला. पहिला काय? सियाल आणि सायमा. सियाल म्हणजे काय? सिलिका, अल्युमिनियम. सायमा म्हणजे किंवा सीमा म्हणा सिलिका, मॅग्नेशियम. म्हणजे हे जे काही कवच आहे हे सिलिकाचा आहे, अल्युमिनियमचा आहे आणि मॅग्नेशियमचा आहे. ह्याचा अर्थ काय? विधान 2 तर बरोबर आहे. विधान 2 तर 100% बरोबर आहे. विधान 1 वरती जाऊयात परत. चला थोडंसं जसं जसं आतमध्ये याल, पृथ्वी ज्यावेळेस निर्मिती झाली पृथ्वीची, पृथ्वी तप्त शिलारसाचा गोळा होती. ज्यावेळेस हा शिलारसाचा गोळा हळूहळू थंड होत गेला, जे काही हलकं मटेरियल आहे हे हलकं मटेरियल ह्या पृष्ठभागावरती येऊन थांबलं. आणि जे काही जड मटेरियल आहे, ज्याची घनता जास्ती आहे, हे मटेरियल हळूहळू पृथ्वीच्या अंतरंगामध्ये येऊन स्थिर झालंय. सर्वात जड बघितलं आपल्याकडं तर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये बघितलं सिलिका आहे, अल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम आहे, त्याच्यानंतर निकेल आहे, लोह आहे. निकेल आणि लोह हे जर पदार्थ हे खनिज मूलद्रव्य बघितले, सिलिका, अल्युमिनियम, मॅग्नेशियम पेक्षा ह्यांची घनता जास्ती आहे. म्हणजे हे कुठं पाहिजेत? पृथ्वीच्या आत अंतरंगामध्ये पाहिजेत. हे कुठं आहेत? तर पृथ्वीच्या गाभ्यामध्ये आहेत. गाभ्यामध्ये कुठं आहेत? तर अंतर्गाभा. कारण पृथ्वीच्या गाभ्याचे परत 2 भाग पडतात. एक अंतर्गाभा आणि दुसरा बाह्यगाभा. अंतर्गाभा आणि दुसरा काय? बाह्यगाभा. असे 2 भाग पडतात. ह्या अंतर्गाभ्यामध्ये कोण आहे? निकेल आणि लोह, ज्याची घनता सर्वाधिक जास्त आहे, ते पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ येऊन थांबलेत. त्याच्यामुळे हेही विधान काय? विधान अ ही बरोबर आहे. विधान ब बरोबर आहे. मधला एक पार्ट राहिला. तुम्हाला कधी याच्यावरती प्रावरणावरती प्रश्न येऊ शकतो. मग आंतरप्रावरणामध्ये कुठले घटक आहेत, बाह्य प्रावरणामध्ये कुठले घटक आहेत? आपल्याला माहिती आहे बाह्य प्रावरणामध्ये ऑलिव्हिन, पायरॉक्झिन आहे. आंतरप्रावरणामध्ये वेगवेगळ्या धातूंची ऑक्साइड्स आहेत. हे आपल्याला चांगलं माहिती आहे. ह्या गोष्टी बेसिक व्यवस्थित लक्षात
लक्षात ठेवा, पृथ्वीच्या अंतरंगाशी रिलेटेड भूरूपशास्त्रामध्ये पृथ्वीचा अंतरंग त्याच्याशी रिलेटेड हा पॉइंट आहे. तर दोन्ही विधानं बरोबर आहेत. तर पर्याय क्रमांक काय असेल, एक विधान अ आणि विधान ब दोन्ही बरोबर आहेत. चला पुढे जाऊयात, थोडंसं पुढचा प्रश्न बघूयात. चला पुढचा प्रश्न काय सांगतोय, खालील विधानांची सत्यता तपासा आणि खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते ओळखा. बघा, दख्खनचं पठार कशावरती, विधान अ जर वाचलं मी, विधान अ काय सांगते आपल्याला, दख्खनचं पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलंय. कशापासून बनलंय, बेसाल्ट खडकापासून बनलंय. चला बघूयात आपण विधान ब काय सांगतंय. विधान ब सांगतंय तुम्हाला दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखी उद्रेकातून झालेल्या लावारसाच्या संचयनाने झाली आहे. चला थोडंसं माहिती घेऊयात ह्या टॉपिकवरती. इथं जर बघितलं तुम्हाला तर महाराष्ट्र पठारावरती प्रश्न जवळजवळ दख्खनचं पठार महाराष्ट्र पठारावरती एक भाग हा दिसतो आपल्याला, महाराष्ट्र पठाराशी प्रश्न विचारलाय. पण जर मूळ मुद्दा जर बघितला ह्याचा तर भूरूपशास्त्रामध्ये परत ज्वालामुखीमध्ये परत केंद्रीय प्रकारचे ज्वालामुखी, कुठल्या प्रकारचे आहेत, केंद्रीय प्रकारचे ज्वालामुखी आहेत. आणि त्याच्यानंतर भ्रंशमूलक म्हणा किंवा भेगीय म्हणा किंवा फिशर टाईप वोल्कॅनो म्हणा. कुठले, फिशर टाईप वोल्कॅनो. ह्याच्यामध्ये काय, केंद्रीय प्रकारच्या ज्वालामुखीमध्ये एका सेंटर मधल्या पाईप मधून लावारस बाहेर येतो, एका सेंटर मधल्या पाईप मधून लावारस बाहेर येतो आणि हा बाजूला इथं ह्या बाजूला तिथं साचतो ह्या पद्धतीमध्ये. पण जर भ्रंशमूलक किंवा भेगीय ज्वालामुखी जर बघितला तर जमिनीला एक प्रचंड मोठी भेग पडते. ह्या भेगेमधून लावारस बाहेर पडत असतो, ह्या भेगेमधून लावारस बाहेर पडतो. आणि आपण जर बघितलं आपल्याला माहिती आहे भ्रंशमूलक ज्वालामुखी, भेगीय ज्वालामुखी किंवा ज्याला फिशर टाईप वोल्कॅनो म्हणतो, ह्यांच्यामधून जो लावारस बाहेर पडतो तो बेसिक प्रकारचा आहे. कुठला, बेसिक प्रकारचा. बेसिक प्रकारचा का बरं, ह्याच्यामध्ये जर सिलिकाचं प्रमाण बघितलं तर 30 ते 40% सिलिकाचं प्रमाण आहे, म्हणून ह्याला बेसिक प्रकारचं म्हणतो आपण. बेसिक प्रकारचा जो काही लावारस आहे तो बेसिक प्रकारचा लावारस, सिलिकाचं प्रमाण कमी आहे, पातळ आहे. कसं आहे, पातळ आहे सोबत प्रवाही आहे. पातळ वस्तू आपल्याकडे जर बघितलं आपण, पाणी जर जमिनीवर टाकलं तर पसरतं, तसाच हा बेसिक प्रकारचा शिला रसा एकदम पातळ आहे तर पसरतो पटकन, दूरवरच्या अंतरावरती पसरतो. आणि ज्यावेळेस हा पसरतो त्यावेळेस कशांची निर्मिती करतो, पठारांची निर्मिती करतो. महाराष्ट्राचं जे काही पठार आहे ज्याला आपण दख्खनचं पठार म्हणतो, दख्खनचं पठार सुद्धा ह्याच प्रकारच्या ज्वालामुखीच्या लावारसापासून निर्माण झालंय. कुठल्या, भ्रंशमूलक, भेगीय किंवा फिशर टाईप वोल्कॅनो. लावारस कुठला आहे, बेसिक प्रकारचा लावारस आहे. मग जर आपण चेन बघितली, बेसिक प्रकारचा लावारस आहे. कुठला, बेसिक प्रकार. बेसिक प्रकारच्या लावारसापासून कुठला अग्निजन्य खडक बनणार आहे, बेसाल्ट बनणार आहे. कुठला अग्निजन्य खडक बनणार आहे, बेसाल्ट खडक बनणार आहे. बरोबर, बघा आपल्याला तेच विचारलं गेलं, दख्खनचे पठार बेसाल्टच्या खडकापासून बनलंय, बरोबर विधान आहे. दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखी उद्रेकातून झालेल्या लावारसाच्या संचयनाने, विधान ब बरोबर आहे. म्हणजे विधान अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. पुढे जाऊयात, प्रश्न क्रमांक 70 घेऊयात. स्तंभ अ आणि स्तंभ ब यांच्यातल्या जोड्या लावा. बहिर्निर्मित अग्निजन्य जर खडक बघितले आपण, बहिर्निर्मित अग्निजन्य जर खडक बघितले तर ते कुठल्या प्रकारचे आहेत, कॉंग्लोमरेट प्रकारचे असतील. अंतर्निर्मित अग्निजन्य खडक आपल्याला माहिती आहे, लावारस ज्यावेळेस पृथ्वीच्या अंतरंगामध्येच थंड होतो त्यावेळेस कुठले खडक निर्माण होतात, अंतर्निर्मित अग्निजन्य खडक. डाईक असेल, सील असेल, शीट असेल, लॅकोलिथ असेल, लॅपोलिथ असेल, बॅथोलिथ असेल, ही सगळी कुठली आहेत, अंतर्निर्मित अग्निजन्य खडकाची प्रकार आहेत. त्याच्यानंतर जलजन्य खडक. जलजन्य खडक म्हणजे कुरुंदाचे खडक म्हणतो आपण त्याला. रूपांतरित खडक, जलजन्य खडक, ज्याला दुसरं नाव आहे गाळाचे खडक, स्तरित खडक, सेडिमेंटरी रॉक म्हणतो आपण त्याला. आणि त्याच्यानंतर रूपांतरित जर खडक बघितले, मेटामॉर्फिक रॉक म्हणतो आपण त्याला. एका खडकाचं दुसऱ्या खडकामध्ये रूपांतर होणे, ज्यावेळेस मूळ खडक उष्णतेच्या, अति जास्त उष्णतेच्या औष्णिक रूपांतरण होतं उष्णतेच्या संपर्कात आल्यामुळं, किंवा दाब त्याच्यावरती जास्ती पडला तर त्याचं परत रूपांतरण होतं, किंवा एखाद्या रासायनिक प्रक्रियेमुळं त्याचं परत दुसऱ्या खडकामध्ये रूपांतरण होतं. अशा खडकांना आपण, जे नवीन खडक निर्माण झालेत रूपांतरित, त्यांना आपण रूपांतरित किंवा मेटामॉर्फिक रॉक बनतो. इथं जर बघितलं तर कोण आहे, ग्राफाइट परत कोण आहे. ह्याचा जर पर्याय बघितला, बहिर्निर्मित अग्निजन्य खडक क्रमांक 4 मध्ये जर बघा, इथं जर बघितलं तर पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. पर्याय क्रमांक काय असेल,
2 हे ह्याचं उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न पुढचा बघूयात काय दिले बघा. बहिर्गत शक्तींच्या खनन कार्यामुळे पुढील काही भूरूपांच्या आकृत्या दिलेल्या आहेत, त्यांची निर्मिती कोणत्या बहिर्गत शक्तीमुळे झाली आहे हे ओळखायचं आपल्याला. इथं जर डायग्राम्स बघितले आपण तर पहिली डायग्राम दिली आहे आपल्याला यू आकाराची दरी. कशाची डायग्राम दिली आहे? यू आकाराची दरी. आपण जर बघितलं तर दऱ्या कोण निर्माण करतात? दऱ्या 2 गोष्टी निर्माण करतात, एक नदी आणि हिमनदी. परंतु नदी जर बघितलं, नदी व्ही आकाराची दरी निर्माण करते, हिमनदी यू आकाराची दरी निर्माण करते. म्हणजे यू आकाराची दरी कुणी निर्माण केलेली असेल? ऑब्विसली हिमनदीने निर्माण केलेली असेल. पर्याय बघा इथं कुठला येते? पर्याय एकच आहे इथं, पर्याय क्रमांक 2 मध्ये. तरी बघूयात आपण. घळई आपल्याला माहिती आहे व्ही आकाराची दरी ज्यावेळेस आणखी खोल होते त्यावेळेस आपण त्याला घळई म्हणतो. नदीने निर्माण केलेली असेल. कुणी निर्माण केलेली असेल? नदी. आहे पुढे नदी, ओके. त्याच्यानंतर बारखन, ज्या काही छोट्या छोट्या टेकड्या आहेत, चंद्राकृती टेकड्या आपण म्हणतो, ते बारखन कोण निर्माण करतात? वारा निर्माण करतो. वारा आहे पुढं, वारा आहे. त्याच्यानंतर ही जर कमान दिली, कमान बघितली तुम्हाला, कमानीच्या पुढे इथं पाण्याचे थेंब दाखवलेत, हे डॉटेड लाईन्स जे दाखवल्यात हे दाखवलं तुम्हाला, हे पाणी आहे. ही सागरी कमान आहे. सागरी कमान कोण निर्माण करत असेल? तर सागरी लाटा निर्माण करत असतील, समुद्र लाटा निर्माण करत असतील. म्हणजे इथं ही जर बहिर्गत शक्ती बघितल्या तर नदी, हिमनदी, नदी, वारा आणि सागरी लाटा, समुद्री लाटा. तर पर्याय क्रमांक काय असेल? 2 बरोबर असेल. पुढचा प्रश्न घेऊयात. काय दिलेत? विधान अ आणि ब यांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. चला बघी काय विचारलंय. विधान अ विचारलंय. विधान अ काय सांगितलंय? सौरशक्तीपासून येणाऱ्या उष्णतेपैकी 35% उष्णतेचा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापण्यास उपयोग होत नाही, तिला पृथ्वीची भूधवलता म्हणतात. पृथ्वीची भूधवलता म्हणतात. चला पुढच्या विधानावरती येऊयात आणि त्याच्यानंतर एकदा एक्सप्लेनेशन बघून मग उत्तराकडे जाऊयात. विधान ब जर बघितलं तर हवेचे अणू असतील, लहान धुलीकण असतील, ढग, पृथ्वीचा पृष्ठभाग यांच्यापासून काय होते बघा, विकिरण आणि परावर्तन या क्रियेमुळे उष्णता लघुलहरीद्वारे आकाशात पाठवली जाते. उष्णता लघुलहरीद्वारे आकाशात पाठवली जाते. मग साधी गोष्ट, आपल्याला हवामान टॉपिक आहे, वातावरण टॉपिक आहे. वातावरणामध्ये जर बघितलं आपण उष्णतेचे संतुलन, हीट बॅलन्स मध्ये हा पार्ट येतो आपल्याला. हीट बॅलन्स मध्ये प्रत्येकाने ही डायग्राम बघितली असेल, ही डायग्राम कशाची आहे की आपल्याला सूर्यापासून जी काही उष्णता ऊर्जा मिळणार आहे त्या ऊर्जेपैकी किती टक्के भाग पृथ्वीच्या प्रत्यक्षात पृष्ठभागावरती येतो आणि किती टक्के भाग वातावरणामध्येच विखुरला जातो. ही जर गोष्ट बघितली आपण तर या गोष्टीमध्ये इथं दिसतंय तुम्हाला की हे जे काही टोटल सोलार इन्सोलेशन आहे हे 100% आहे. म्हणजे सूर्यापासून येणारी उष्णता 100% आहे. त्याच्या पुढे जर गेलो आपण, सूर्यापासून जी येणारी उष्णता त्याच्या 100% पैकी बघा, रिफ्लेक्टेड बाय स्पेस 27%, 2% बाय अर्थ आणि त्याच्यानंतर स्कॅटर्ड टू स्पेस 6%. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतोय बघा की वातावरणामध्ये जी काही सूर्याची उष्णता येते, सूर्यकिरण येतात, त्याच्यापैकी 27% सूर्यकिरण कुठे जातात? परावर्तित केले जातात. कुठे केले जातात? परावर्तित, परत पाठवले जातात. कुणावरती रिफ्लेक्ट हो? ढगांवरती. ढग काय करतात? सूर्यकिरणांचं परावर्तन करतात आणि 27% ऊर्जा बाहेर पाठवली जाते, परत अंतरिक्षात पाठवली जाते. त्याच्यानंतर किती टक्के? 27%. त्याच्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जो काही बर्फाळ प्रदेश आहे, हिमनद्या आहे, ह्यांच्याच मार्फत सुद्धा, ह्यांच्याकडून सुद्धा त्या सूर्यकिरणांचं परावर्तन केलं जातं. अशा किती टक्के सूर्यकिरण आहेत की 2% सूर्यकिरणांचं परावर्तन केलं जातं. त्याच्यानंतर हवेमध्ये जे काही धुलीचे कण आहेत, छोटे छोटे अणू आहेत, ह्या अणूंमार्फत त्या सूर्यकिरणांचं विकिरण केलं जातं, स्कॅटरिंग केलं जातं आणि परत ती ऊर्जा अंतरिक्षामध्ये पाठवली जाते. ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही. अशी किती टक्के ऊर्जा आहे की विकिरण असेल, परावर्तन असेल, ह्यांच्या मार्फत पृथ्वीच्या पृष्ठभागावरती न पोहोचता ती परत अंतरिक्षामध्ये पाठवली जाते. तर हे 6% जर बघितलं तर ह्यांचं टोटल बघितलं तर ह्यांचं टोटल 35% येत आहे. 35% काय आहे? 35% पृथ्वीची भूधवलता आहे. पृथ्वीची अल्बिडो ऑफ दी अर्थ म्हणतो आपण त्याला. आपल्याला हेच विचारलं गेलंय.
सौरशक्तीपासून 35% ऊर्जा मिळते. जी 35% ऊर्जा सौरशक्तीची ही वातावरणामध्ये परत पाठवली जाते, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येत नाही. त्याच्यामुळे ह्या 35% पृथ्वीचा पृष्ठभाग किंवा वातावरण तापण्यास कुठलीही मदत होत नाही. तर विधान काय असेल? विधान अ बरोबर असेल. विधान ब कडे येऊयात. विधान ब कडे सांगतंय हवेचे अणू असतील, लहान लहान धुलीकण, ढग, पृथ्वीचा पृष्ठभाग यांच्यापासून आपण बघितलं 6% स्कॅटरिंग होत आहे, विकिरण होत आहे 6%चं. त्याच्यानंतर परावर्तन होत आहे. किती? 29%चं परावर्तन केलं जाते ढग आणि बर्फाळ प्रदेशामार्फत. तर त्याला काय? ही उष्णता लघु लहरी मार्फत, उष्णता सूर्यापासून मिळणारी उष्णता आपल्याला लघु लहरींच्या मार्फत मिळते. ही जी काही उष्णता येते आपल्याला सूर्यापासून मिळणारी उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत ती लघु लहरींच्या मार्फत येते, लघु लहरींच्या मार्फत. परंतु जी पृष्ठभागावरती पोहोचतच नाही, पृथ्वीवरती येतच नाही ती ऊर्जा. किती टक्के ऊर्जा? 35% ऊर्जा पृथ्वीवरती पोहोचत नाही, ती तशीच परत पाठवली जाते पृथ्वीवरच्या पृष्ठभागावर येण्याच्या अगोदर. मग सूर्यकिरणापासून येणारी लघु लहरी मार्फत मिळणारी ऊर्जा जर पृथ्वी घेतच नाही, पृथ्वी घेण्याच्या अगोदरच ती परावर्तित केली जाते. म्हणजे ह्याचा अर्थ काय? ती लघु लहरींच्याच मार्फत परावर्तित केली जाते, ती दीर्घ लहरींच्या मार्फत परावर्तित केली जात नाही. कारण जी उष्णता पृथ्वी ग्रहण करते, पृथ्वीचा पृष्ठभाग ग्रहण करतो आणि त्याच्यानंतर पृथ्वी ती उष्णता बाहेर सोडते. पृथ्वी ज्यावेळेस उष्णता बाहेर सोडते त्यावेळेस ती दीर्घ लहरींच्या मार्फत बाहेर सोडते. आणि ही जी काही 35% उष्णता जी काही बाहेर पडते सूर्यकिरणांनी पृथ्वीवर पोहोचण्याच्या अगोदरच बाहेर पडते. त्याच्यामुळं ही जी काही आहे, ही 35% जी काही उष्णता आहे ही कशी पडत असेल बाहेर? लघु लहरींच्या मार्फत बाहेर पडत असेल. बाकीची जी काही ऊर्जा आहे जी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येणार आहे, पृथ्वी त्याला ग्रहण करणार आहे आणि पृथ्वी ज्यावेळेस उष्णता सोडेल त्यावेळेस ती दीर्घ लहरींच्या बाबतीमध्ये सोडेल, दीर्घ लहरींच्या स्वरूपात सोडेल. म्हणजे विधान ब सुद्धा कसं आहे? बरोबर आहे. विधान जर आपण पर्याय बघितले तर विधान अ, पर्याय 1 बघूयात आपण. विधान अ आणि ब दोन्ही सत्य असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय क्रमांक 1च आपल्यासाठी बरोबर आहे. कारण ब अ चं बरोबर स्पष्टीकरण आहे. 35% भूधवलता आहे. ती भूधवलता असण्याचं कारण कोण आहे आणि त्याचा परिणाम काय? लघु लहरींच्या मार्फतच ती 35% उष्णता अंतरिक्षामध्ये परत पाठवली जाते. चला पुढे जाऊयात. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. स्तंभ अ आणि स्तंभ ब यांच्या योग्य जोड्या लावा असं विचारलं गेलंय. जर प्रश्न बघितला आपल्याला तर आपण एक अगोदरचा व्हिडिओ बघितला राज्यसेवेमध्ये कुठले कुठले घटक बघावेत. त्याच्यामध्ये आपण सांगितलं की वारे हा घटक आहे, विंड्स हा घटक आहे. ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे वारे आहेत. एक ग्रहीय वारे आहेत आणि दुसरा प्रकार आहे स्थानिक वारे आहेत. मी तुम्हाला त्या दिवशी, तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल अनालिसिस वाला, त्या दिवशीही सांगितलं होतं मी तुम्हाला की हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. बराच वेळेस प्रश्न विचारून झालेत ह्याच्यावरती. जर बघितला तर प्रश्न कुठे आहे परत? हा जो काही प्रश्न आहे हा स्थानिक वाऱ्यांवरतीच प्रश्न आहे. स्थानिक वारे त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, उष्ण वारे आणि शीत वारे. आपल्याला जो काही प्रश्न आलाय तो स्थानिक वाऱ्यांमधल्या उष्ण वाऱ्यांवरती आलाय. पहिला जर बघितला चिनूक. आपल्याला माहिती आहे चिनूक कुठे आहे? अमेरिका, उत्तर अमेरिका, रॉकी पर्वत. बघा कुठे आहे? उत्तर अमेरिका, रॉकी पर्वत 4 नंबरला आहे. त्याच्यानंतर फॉन जर बघितलं, फॉन मध्ये युरोप आल्प्स पर्वतामध्ये आहे फॉन वारे. त्याच्यानंतर लू वारे माहिती आपल्याला. लू वारे कुठे आहेत? भारतातच आहेत, भारताच्या वायव्य भागामध्ये आहेत. बघा भारताचा उत्तरेकडील मैदानी प्रदेश, भारतवाला पार्ट 3 नंबर. आणि त्याच्यानंतर मिस्ट्रल जर बघितलं तर दक्षिण युरोप ते भूमध्य समुद्र ह्यांचे जर लोकेशन्स बघितले आपण, इथं चिनूक आहे तुमचा. बघा इथं चिनूक आहे, रॉकी पर्वताच्या रांगा आहेत ह्या रॉकी पर्वताच्या रांगा आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं गेलंय? फॉन विचारलं गेलंय. फॉन इथं आल्प्स पर्वताच्या रांगा आहेत. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं विचारलं गेलंय, लू वारे विचारलं गेलंय. लू वारे ह्या डायरेक्शनला इथं आहेत लू वारे. आणि त्याच्यानंतर मिस्ट्रल विचारलं गेलंय आपल्याला. कुठे? मिस्ट्रल विचारलं गेलं. ह्या इथं मिस्ट्रल आहे, ह्या पोर्शन मध्ये काय असेल? दक्षिण युरोप ते भूमध्य समुद्र. जर पर्याय बघितले चिनूक 4 वाला पर्याय जर बघितला, पर्याय क्रमांक 1च बरोबर असेल. पहिल्याच पर्याय क्रमांकामध्ये आपल्याला जे पाहिजे ते उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. त्याच्यानंतर जर पुढे गेलो तर आपण पुढचा प्रश्न बघितला, स्तंभ अ आणि स्तंभ ब यांच्या योग्य जोड्या जुळवा. काय विचारलं गेलंय? मृदा.
मृदेचे प्रकार आणि त्याच्यासोबत पिकं. मी मागेही सांगितलं, ज्यावेळेस मृदा टॉपिक बघतो आपण, मृदेमध्ये काय बघायचंय तुम्हाला, की कुठली मृदा कुठल्या भागामध्ये आढळते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मृदेचे काही रासायनिक गुणधर्म आहेत, म्हणजे कुठले घटक जास्ती आहेत, कुठले घटक कमी आहेत कुठल्या मृदेमध्ये. त्याच्यानंतर मृदेची काही वैशिष्ट्ये असतील, आणि त्याच्यानंतर काय बघायचं आपल्याला मृदेमध्ये कुठली कुठली पिकं घेतली जातात. हे 4 पॉइंट्स बघितले आपण तरी आपला मृदा हा टॉपिक व्यवस्थित कंप्लीट होतो. त्याच्यातल्या 4थ्या पॉइंटवरती प्रश्न विचारला गेला की कुठली मृदा आहे, कुठले पिकं घेतली जातात. पर्वतीय मृदा बघूयात. पर्वतीय मृदा माहिती आपल्याला अपरिपक्व मृदा असते. पर्वतीय मृदा जाडी भरडी असते, अपरिपक्व असते, पाण्याचा निचरा लवकर करते, पाणी धरून ठेवत नाही. त्याच्यामुळं पर्वतीय मृदेमध्ये आपण कुठली पिकं घेतो, फळ पिकं घेतो. इथं जर बघितलं आपण फळ पिकांमध्ये, पर्वतीय मृदा हिमालयीन मृदा असेल, कुठलं पीक घेतलं जातं हिमालयामध्ये, सफरचंद पीक घेतलं जातं. पर्याय क्रमांक 3. तसं बघितलं तर उत्तर आपल्याला लगेच मिळायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असायला पाहिजे, पण पुढे बघूयात आपण. काळी रेगूर मृदा. काळ्या रेगूरमध्ये आपण कापूस घेतो, आपलं नावच आहे कापसाची काळी रेगूर मृदा म्हणतो आपण तिला. वाळवंटी मृदा असेल, वाळवंटी मृदा पर्जन्यमान कमी आहे, ज्या पिकांना पाऊस कमी लागतो. भरडधान्य असतील, ज्वारी असेल, बाजरी असेल, अशी भरडधान्य आपण कुठे घेतो, वाळवंटी मृदेमध्ये घेतो. जांभी मृदा माहिती आपल्याला, कोकणामध्ये आपण कुठलं पीक घेतो जांभ्या मृदेमध्ये, काजूचं पीक घेतो. बघितलं तर पर्याय क्रमांक काय बरोबर असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4 बरोबर असायला पाहिजे. त्याच्यानंतर 75 योग्य जोड्या जुळवा, त्यांची पर्याय निवडा. बघा कशावरती परत आहे, परत महाराष्ट्राच्या भूगर्भ रचनेवरती प्रश्न आहे. महाराष्ट्राची भूगर्भ रचना आपल्याला काय विचारलंय, मागच्याही 2020 ची जी काही पूर्व परीक्षेचे प्रश्न घेतलेत तिथं सुद्धा आपण काही भूगर्भ रचना, तिथं भारताची भूगर्भ रचना विचारली होती. धारवाड खडकामध्ये काही श्रेणी आहेत, त्या श्रेणीवरती प्रश्न होता. 2019 मध्ये सगळ्या श्रेणी दिल्यात. गोंडवाना श्रेणी आहे, धारवाड श्रेणी आहे, आर्कियन श्रेणी आहे आणि विंध्य श्रेणी आहे. इथं जर बघितलं, सर्वात प्राचीन श्रेणी बघितली आपण, मागच्याही लेक्चरमध्ये सांगितलंय मी, सर्वात प्राचीन श्रेणी कोण आहे, खडक श्रेणी आर्कियन श्रेणीमध्ये नीस खडक असतील, ग्रॅनाइट खडक असतील, शिस्ट असतील, हे सगळे कुठे आहेत, आर्कियन मध्ये आहेत. आर्कियन वरती जलजन्य प्रकारची क्रिया होऊन, त्याच्यानंतर रूपांतरित प्रकारची क्रिया होऊन कोण निर्माण झालंय, धारवाड खडक निर्माण झालेत. ह्या धारवाड श्रेणीवरती परत आणखी रूपांतरणाची जलजन्य प्रकारची क्रिया होऊन कोण निर्माण झालंय, कडप्पा खडक श्रेणी निर्माण झाली आहे. कडप्पापासून कोण निर्माण झालंय, विंध्य खडक श्रेणी निर्माण झाली आहे. आर्कियन, धारवाड, कडप्पा आणि विंध्य. अगोदर ह्यांच्यावरती जाऊयात. आर्कियन जर बघितलं आपण इथं, आर्कियन खडक श्रेणी महाराष्ट्रामध्ये कुठं आहे, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग मध्ये जर बघितलं तर सिंधुदुर्गमध्ये मालवण तालुका असेल, सिंधुदुर्गमध्ये कणकवली तालुका असेल, सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ला तालुका असेल. कुठल्या ह्याच्यासाठी, आर्कियनसाठी. कुठल्या ह्याच्यासाठी, आर्कियनसाठी. आर्कियन श्रेणी जर बघितली तर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर ह्या भागामध्ये आढळते. सोबत कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण असेल, वेंगुर्ला असेल, कणकवली असेल, ह्या भागामध्ये तुम्हाला कुठली आर्कियन खडक श्रेणी आढळते. लोह खनिज. महाराष्ट्रामध्ये आर्कियन प्रकारच्या खडकामध्ये कुठले लोह खनिजाचं प्रमाण जास्ती आहे, लोह खनिज सिरीज पण म्हणतो आपण त्याला. ही आर्कियन खडक श्रेणी कुठे आहे, सावंतवाडी, वेंगुर्ला. पर्याय क्रमांक 2 असेल ह्याचं. त्याच्यानंतर आपण जाऊया दुसरी कुठली आहे, धारवाड. विचारलंय का आपल्याला, यस आहे धारवाड, आपल्याला माहिती आहे. धारवाड कुठली आहे, धारवाड खडक श्रेणी महाराष्ट्रामध्ये भंडारा आणि गोंदिया ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात महत्वाची खडक श्रेणी. जी काही खनिज संपत्तीच्या दृष्टिकोनातून सर्वात उपयुक्त कुठली असेल तर धारवाड खडक श्रेणी असेल. महाराष्ट्रामध्ये कुठे आहे, भंडारा, गोंदिया. त्याच्यानंतर विंध्य खडक श्रेणी आहे. विंध्य प्रकारचे खडक महाराष्ट्रात फक्त चंद्रपूर जिल्ह्यात आढळतात. कुठं, विंध्य प्रकारचे, विंध्य श्रेणीचे जे काही खडक आहेत तर ते महाराष्ट्रामध्ये फक्त कुठला जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळतात. आता राहिलं गोंडवाना श्रेणी. गोंडवाना श्रेणी कुठं असेल, यवतमाळ, गडचिरोली. आणखी कुठल्या जिल्ह्यात गोंडवानामध्ये काय आढळतं, आपण जर बघितलं तर गोंडवाना कालखंडमध्ये म्हणजे अप्पर कार्बोनिफेरस कालखंड असेल. कुठला, अप्पर कार्बोनिफेरस कालखंड असेल. ह्या अप्पर कार्बोनिफेरस कालखंडामध्ये हा जो काही भारतीय द्वीपकल्प आहे, द्वीपकल्पीय पठारी भाग आहे, ह्या अप्पर कार्बोनिफेरस कालखंडामध्ये ह्या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावरती अनेक खचदऱ्यांची ताणजन्य हालचाली होऊन, टेन्शनवाले फोर्सेस काम करून ताणजन्य हालचाली होऊन कशाची निर्मिती झाली आहे,
खचदरींची निर्मिती झाली आहे. कशाची? खचदरींची निर्मिती झाली आहे. खचदरी म्हणजे विस्तीर्ण खोलगट भाग असेल आणि ह्या खचदऱ्यांमध्ये नद्यांनी गाळ वाहून आणलाय. कुणी? नद्यांनी गाळ वाहून आणलाय. ह्या गाळामध्ये ह्या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावरती जी काही वनसंपत्ती आहे, जी काही प्राणी संपत्ती आहे, ही वनसंपत्ती प्राणी संपत्ती हा जो काही नद्यांनी ह्या खचदऱ्यांमध्ये गाळ वाहून आणलाय, ह्या गाळाखाली ही प्राणी संपत्ती आणि वनसंपत्ती गाडली गेली. ही लाखो वर्ष गाडली गेली. ह्यांच्या अवशेषावरती तापमान असेल, दाब असेल, ह्यांची प्रक्रिया लाखो वर्ष झाली. लाखो वर्षाहून त्यांच्यापासून जीवाश्म खडक निर्माण झालेत. जीवाश्म खडक म्हणजे कुठले? आपल्याकडं दगडी कोळसा म्हणजे जीवाश्म खडक. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण? हे जे काही दगडी कोळसा निर्माण झालाय, जीवाश्म खडक निर्माण झालेत, हा जो काही भाग आहे द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचा, हा गोंडवाना भूमीचा भाग आहे. आणि ह्या भागावरती जे काही दगडी कोळशाचे साठे निर्माण झालेत त्याला आपण गोंडवाना कालीन दगडी कोळसा म्हणतो. मग महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, यवतमाळ असेल, नागपूर असेल, त्याच्यानंतर ह्या भागामध्ये तुम्हाला गोंडवाना श्रेणीचे खडक म्हणजे दगडी कोळशाचे साठे आढळतील तुम्हाला. तर इथं काय असेल? गोंडवानासाठी पर्याय क्रमांक 1. इथं जर बघितलं पर्याय क्रमांक 1, धारवाडसाठी 3, आर्कियनसाठी 2 आणि विंध्य श्रेणीसाठी 4. म्हणजे पर्याय क्रमांक काय बरोबर असेल? 3 बरोबर असेल. 3 ह्याचं उत्तर असायला पाहिजे. आहे त्याचं उत्तर, सॉरी. त्याच्यानंतर थोडासा प्रमोशनचा भाग, राज्यसेवा पूर्व परीक्षा. आणखी आपल्याकडे 2-1 महिने आहेत ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की आपल्याला भूगोलामध्ये चांगले मार्क्स मिळावेत, त्यांच्यासाठी ही जी काही संपूर्ण भूगोल राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी संपूर्ण भूगोलाची पूर्व परीक्षेची बॅच तुम्हाला ऑनलाईन स्पर्धाग्राम या ॲपवरती उपलब्ध आहे. ह्या बॅचमध्ये साधारणतः 56-57 व्हिडिओज आहेत. प्रत्येक टॉपिक व्यवस्थितरित्या कव्हर केलेला आहे. प्रत्येक टॉपिकच्या तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत. तुमचा साधारणतः भूगोलाला आपल्याला किती मार्क आहेत? 15 मार्क आहेत. 15 पैकी तुम्हाला ह्या बॅचमुळे किमान 12-13 मार्क्स तर 100% यायला पाहिजेत. ज्यांना वाटतंय की आपल्याला भूगोलामध्ये जास्तीत जास्त मार्क यावेत, आपला स्कोर वाढावा, त्यांनी नक्की ही बॅच जॉईन करा. आणखी काही माझे मित्र आहेत ज्यांनी आता नेमकी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 साठी जे तयारी करतात, त्यांच्यासाठी ही सुद्धा महाराष्ट्राचा भूगोल सोबत भारताचा भूगोल असे दोन्हींचं कॉम्बिनेशन असणारी परत एक संपूर्ण भूगोलाची संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क साठीची बॅच आहे. ह्याच्यामध्ये आपण भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, ह्याच्यामध्ये जवळपास 35 ते 36 लेक्चर्स आहेत. पूर्ण तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स आहेत. तुमचा 100% प्रिलिमचा अभ्यास ह्या पोर्शन मधून पूर्ण होईल, ह्या बॅच मधून पूर्ण होईल. इथं सुद्धा मागच्या विद्यार्थ्यांना आपले अनुभव विचारा. ज्यांनी ह्या बॅचेस केलेल्या संयुक्त परीक्षेची असेल किंवा राज्यसेवेची असेल, 100% रिझल्ट आला, 100%. चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न घेऊयात. योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्यांमध्ये काय विचारलंय? महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र जर बघितलं तर आर्वीमध्ये आहे. कुठं? आर्वीमध्ये आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा जर बघितला तर वर्धा जिल्हा आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण जर बघितले, पहिले मातीचे धरण आपल्याला माहिती आहे गंगापूर आहे. आणि महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली रायगडमध्ये. हे जे काही पर्याय आहेत हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलाय. प्रश्न का बरं कॅन्सल केला? हे दिलेली माहिती बरोबर आहे, पण ह्यांच्यावरून जे काही जोड्या लावायचे जे काही पर्याय आहेत, इथं जर बघितलं तर पहिल्यासाठी काय अ साठी 3 यायला पाहिजे. अ साठी 3 इथं आहे, ह्या पर्यायामध्ये आहे. तर पुढचे पर्याय बघूयात. विद्युतीकरण झालेला जिल्हा वर्धा पाहिजे, इथं 1 पाहिजे. ऍक्च्युली हे पर्याय व्यवस्थित दिले नसल्यामुळे आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलाय. पण ऍटलीस्ट माहिती असायला हवी आपल्याला की वर्धा काय, गंगापूर काय, आर्वी काय आणि खोपोली काय. चला पुढे जाऊयात. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. नदी काठावरची शहरं आणि नदी ह्यांच्या योग्य जोड्या जुळवा. परत महाराष्ट्राच्या भूगोलावरती प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये नदी प्रणालीवरती प्रश्न आहे. जर बघितलं आपण पांझरा नदी आहे, तापी नदीची उपनदी आहे पांझरा नदी. पांझरा नदीच्या काठावरती धुळे शहर आहे. जिल्ह्याचं ठिकाण मी अलवेज सांगत असतो की कुठली ठिकाणं लक्षात ठेवायची. मी बॅच मध्ये पण सांगितलं की तुम्हाला छोटी छोटी गावं लक्षात ठेवायची आहेत का नाही, कुठली ठिकाणं लक्षात ठेवायची आहेत हे तुम्हाला माहिती आहे व्यवस्थित. जिल्ह्याची ठिकाणं असतील, तालुक्याची ठिकाणं असतील. त्याच्यानंतर धाम मधून नदी आहे कुठली, पवनार म्हणून तालुक्याचं ठिकाण आहे. प्रवरा नदी माहिती आपल्याला गोदावरीची उपनदी आहे. संगमनेर ठिकाण आहे तिच्या काठावरती. तापी नदी आहे तिच्या काठावरती कोण आहे, भुसावळ आहे. पर्याय क्रमांक बघितले तर 3 आणि 4.
3 आणि 4 इथंच दिसतंय एकाच साईडला पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल, त्याच्यानंतर मग 1 असेल आणि त्याच्यानंतर 2 असेल. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. नदी प्रणाली माहिती आहे तुम्हाला, नदी प्रणालीवरचा आपला एक सेपरेट युट्यूबवरती व्हिडिओ आहे, तापी नदीवरती सेपरेट व्हिडिओ आहे, कोकणातल्या नदी प्रणालीवरती सेपरेट व्हिडिओ आहे महाराष्ट्राच्या, तो निश्चित बघा, त्याचा 100% फायदा होईल. त्याच्यानंतर विधान पुढचं काय प्रश्न, पुढच्याकडे जाऊयात. खाली 2 विधाने दिली आहेत, अ आणि र. विधान अ आणि र हे त्याचं कारण आहे असं म्हणणं आहे त्यांचं. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा. विधान अ काय सांगताय बघा. विधान अ, पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. उपयुक्त साधन आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा. एका शब्दामध्ये टिल्ट केला प्रश्न, एका शब्दामध्ये फिरवला गेलाय. ठीक आहे, पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये तुम्ही काही मर्यादा आहेत, आपल्याला रस्ते बांधायला, रेल्वे बांधायला काही मर्यादा आहेत, परंतु आपल्याला हवाई वाहतूक हा चांगला उपाय आहे, चांगला आपल्यासाठी चांगलं उपयुक्त साधन आहे. पण प्रश्नांमध्ये स्टेटमेंटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रश्नांमध्ये स्टेटमेंट काय केलंय, सर्वांसाठी. आपल्याला माहिती आहे हवाई वाहतूक महागडी वाहतूक आहे, महाग आहे, तर ही वाहतूक सर्वांसाठी उपयुक्त असेल का? गरीब सुद्धा विमानाने प्रवास करू शकतील का? श्रीमंत लोक, मध्यमवर्गीय लोक विमानाने कधीतरी प्रवास करू शकतात, श्रीमंत कधी पण प्रवास करू शकतात, पण जी सर्वसाधारण गोरगरीब जनता आहे त्यांच्यासाठी उपयुक्त असेल का? हे नाही, त्यांच्यासाठी हे महागड आहे, त्यांना परवडणार नाहीये, अफोर्डेबल नाहीये, म्हणून हे विधान काय असेल, हे विधान चुकीचं असेल. मग कारण काय सांगितलं बघा. कारण काय सांगितलं, पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते व रेल्वे मार्ग तयार करणे अतिशय कठीण व खर्चिक आहे. बरोबर आहे, कारण तुम्हाला बोगदे पाडावे लागतात, तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी खोदकाम करावं लागतं, त्यासाठी बराच खर्च आणि बराच कालावधी लागतो. अतिशय कठीण आणि खर्चिक आहे. आपल्याला माहिती आहे, आपण कोकण रेल्वेचं उदाहरण बघितलं भारतामध्ये. कोकण रेल्वेचं काम इतकं जिकरीचं होतं, इतकं अवघड होतं, त्याला बराच वेळ लागला, बरेच पैसेही खर्च झाले. हे विधान 100% बरोबर आहे. इथं जर बघितलं तर विधान अ असत्य असून विधान र सत्य आहे. पर्याय क्रमांक काय बरोबर असेल? पर्याय क्रमांक 4 बरोबर असेल ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न घेऊयात. खालील 2 विधाने दिलेत. अ हे विधान असून र हे कारण आहे. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय निवडा. विधान अ काय सांगते बघा. अ विधान काय सांगते, निर्वनीकरणामुळं म्हणजे जंगलतोड केल्यामुळं हवेतील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय म्हणताय. काय झालंय? प्रमाण वाढतंय. आपल्याला माहिती आहे वनस्पती आपलं अन्न निर्माण करण्यासाठी, प्रकाश संश्लेषणासाठी काय वापरतात? एक कार्बन डायऑक्साईड वापरतात आणि पाणी वापरतात आणि सूर्यप्रकाशाचा वापर करतात. तर हे जर स्वतःचं अन्न निर्माण करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वापरत असतील, म्हणजे हवेतलं कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असतील, तर हवेतलं कार्बन डायऑक्साईड ऑब्व्हियसली कमी होत असेल. म्हणजे हे काय, बरं झाडं असतील तर, पण जर तुम्ही झाडच तोडली तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया बंद होईल. प्रकाश संश्लेषणाची जर क्रिया बंद झाली तर हवेतला कार्बन डायऑक्साईड ऑब्व्हियसली वाढेल. म्हणजे विधान काय असेल? विधान अ बरोबर असेल. वने जेव्हा प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. हे विधान बरोबर आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण शाळेमध्ये पण ते समीकरण शिकलोय. कुठलं समीकरण आहे? 6CO2 प्लस 6H2O फोटोसिंथेसिसची प्रक्रिया आहे. कुठली? फोटोसिंथेसिसची प्रक्रिया आहे. C6H12O6 प्लस 6O2. म्हणजे ज्यावेळेस वनस्पती अन्न निर्माण करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वापरतात, सोबत पाणी वापरतात, सूर्यप्रकाशाच्या मदतीने फोटोसिंथेसिसची प्रक्रिया करतात, निर्माण काय करतात? C6H12O6 म्हणजे ग्लुकोजची निर्मिती करतात. ते त्यांच्यासाठी अन्न आहे. आणि सोबत काय करतात? बाय प्रोडक्ट काय आहे? ऑक्सिजन देतात बाहेर, म्हणजे कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. म्हणजे हे काय, मोठ्या प्रमाणात. कारण र बरोबर असेल. आणि निर्वनीकरणामुळे हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय. वन नसतील तर कार्बन डायऑक्साईड कोण वापरणार आहे? तुम्ही आम्ही वापरणार का? नाही, फक्त वनस्पतीच वापरणार. म्हणजे विधान अ आणि र दोन्ही सत्य असून र हे अ चे बिनचूक स्पष्टीकरण आहे. बरोबर आहे. विधान अ आणि र हे अ चे बिनचूक स्पष्टीकरण. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. नकाशा दिलाय. काय दिलाय? दिलेल्या नकाशाचं अवलोकन करा आणि वाहणाऱ्या वाऱ्याचा योग्य पर्याय निवडा. इथं जर बघितलं तुम्ही तर प्रश्नामध्ये बघा, तुम्हाला ॲरो दाखवलेत. तुम्हाला काय दिलेत? ॲरो दाखवलेत. तुम्हाला इथं डेट्स दिल्यात. डिसेंबर दिलाय, नोव्हेंबर दिलाय, इथंही नोव्हेंबरची डेट दिली आहे. म्हणजे महिने कुठले आहेत? डिसेंबर, नोव्हेंबर हे 2 महिने दिले तुम्हाला.
इथे काय दाखवलंय? वारं दाखवलंय, वाऱ्याची दिशा दाखवली. वाऱ्याची दिशा बघा, ह्या दिशेने वारं चाललंय, ह्या दिशेने वारं चाललंय. वारं कुठून? जमिनीवरून समुद्राकडे चाललंय. वारं कुठे चाललंय? जमिनीवरून समुद्राकडे चाललंय. मग आपल्याला मोसमी वारे माहिती आहेत. मोसमी वारे कुठले आहेत? एक नैऋत्य मोसमी वारे आहेत. डायग्राम जर बघितली आपल्याला दोन प्रकारचे मोसमी वारे माहिती आहेत. एक नैऋत्य मोसमी वारे. कुठले आहेत? नैऋत्य मोसमी वारे. नैऋत्य मोसमी वारे समुद्राकडून जमिनीकडे जातात. समुद्राकडून जमिनीकडे जातात. पण जर दिलेली डायग्राम बघितली तर दिलेल्या डायग्राम मधून जमिनीकडून समुद्राकडे वारं चाललंय. वारं कुठं चाललंय? जमिनीकडून समुद्राकडे चाललंय. म्हणजे नैऋत्य मोसमी वारं तर नाहीच आहे. ते नैऋत्य मोसमी वारं नाहीये. मग आहे कुठलं? राहिले कुठले? ईशान्य मोसमी वारे. कुठले? ईशान्य मोसमी वारे आहेत. ईशान्य मोसमी वारे ज्याला आपण परतीचे वारे म्हणतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये हे परतीचे वारे वाहत असतात. परतीचे वारे कुठून? जमिनीवरून समुद्राकडे वाहत असतात. आपल्याला जर डायग्राम बघितली प्रश्नामधली तर वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात. कुठून? ईशान्येकडून व्हायला सुरू झालेत. म्हणजे कुठले वारे असतील हे? ईशान्य मोसमी वारे असतील. पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. कोण बरोबर असेल? पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. चला, हा होता सगळा 2019 मधले जे काही प्रश्न आहेत. हे प्रश्न त्यांचा थोडक्यामध्ये स्पष्टीकरण असेल. छोट्या छोट्या पद्धतीने याच्यामध्ये पॅटर्न मध्ये थोडासा अभ्यास डिवाइड करून घ्या. हळूहळू आता दिवस परीक्षा जवळ येते. दिवाळीची सुट्टी लागेल आता तुम्हाला परत दिवाळीमध्ये. चला थोडासा एन्जॉय करा, थोडासा अभ्यास करा व्यवस्थित. कारण येणारा काळही आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. दिवाळी दरवर्षी येत राहते, पण यावर्षी एमपीएससीने आपल्यासाठी खरी दिवाळी आणली आहे. ती दिवाळी सेलिब्रेशन करा. पण ती दिवाळीचं सेलिब्रेशन कधी असेल? ज्यावेळेस आपला फायनल निकाल लागलेला असेल, त्या दिवशी आपली खरी दिवाळी असेल. मित्रांनो, कालावधी खूप कमी आहे. प्रत्येक सब्जेक्टचं व्यवस्थित नियोजन करा. आपले जे काही स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत त्यांना व्यवस्थित घ्या अगोदर, ज्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त मार्क काढू शकतो. तुम्हाला तुमच्या पद्धतीने निवडा की आपले कुठले स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत. जे वीक सब्जेक्ट आहेत त्यांच्यावरती थोडंसं काम करा व्यवस्थित. त्यांच्यातल्या कुठल्या अडचणी आहेत संबंधित. तुम्ही जर स्पर्धाग्रामवरती बघितलं तर स्पर्धाग्रामवरती तुम्हाला सर्व विषयांचे शिक्षक असतील. सर्व विषयांचे शिक्षक तुम्हाला फोनवर ऍक्सेसिबल आहेत. कधी पण बोलतात ते, असं नाही. तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर बिनधास्त विचारा. तुमच्या तुम्ही जे काही बॅचेस आहेत त्या बॅचेस व्यवस्थित बघा, नोट्स व्यवस्थित वाचा. ज्यांना काही अडचण असेल ते प्रत्येक जण स्पर्धाग्रामच्या शिक्षकांचे नंबर आहेत तुम्हाला, त्याच्यावरती कॉल करून तुम्ही संपर्क करू शकता. तुमच्या अडचणी आहेत त्या सांगू शकता. 100% तुमच्या अडचणी सोडवल्या जातील. येणारा काळ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. प्रत्येक मिनिट तुम्ही व्यवस्थितरित्या वापरला पाहिजे. ज्याचा एकदम जो काही फायदा आहे आपल्याला परीक्षेमध्ये दिसला पाहिजे. चला ठीक आहे, काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलही कळवा. तुमच्या मित्रांना सांगा स्पर्धाग्राम ऍप इन्स्टॉल करायला आणि ईएमपीएससी कट्टा सबस्क्राईब करायला. चला पुढच्या व्हिडिओमध्ये परत आणखी एका नवीन प्रश्नांसहित भेटू. आणखी एका वर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणासहित भेटू. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.